ती आज जागतिक स्पर्धेत रोबॉटिक्समध्ये पुढे जात आहेत. तर हे जे मिरेकल आहे, हे ज्यांनी घडवून आणलेलं आहे, हा जो चमत्कार ज्यांनी घडवून आणला, ते भट्टू सावंत आज आपल्याकडे आहेत. नमस्कार भट्टू सावंतजी. खूप खूप धन्यवाद सर्व काहीमध्ये आल्याबद्दल. तर हा जो चमत्कार आहे, हा कसा काय तुम्ही घडवून आणलात? सर्वप्रथम तर सर्व काहीच्या या पॉडकास्टवरती बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की हा सगळा चमत्कार जो काही घडला आहे त्याला जबाबदार शेवटी समाजच आहे. आणि समाजाच्या सहकार्याने आणि त्यांच्या जी एक सकारात्मक भावना समाजामध्ये असते त्यातून हा चमत्कार घडलेला आहे. अन्यथा एखाद्या पुलाखाली म्हणजे संपूर्ण भारतभरातला एक छोटा एक राज्य, त्या राज्यातलं एक छोटंसं जिल्हा, त्या जिल्ह्यातलं एक छोटंसं शहर आणि त्या शहरातला एक छोटंसं सिग्नल आणि त्या सिग्नल खाली असलेली 50 मुलांची शाळा फक्त. आणि ती आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी लाखो करोडो मुलं आज सिग्नलवरती किंवा बेघर राहत आहेत, त्यांच्यासाठी एक प्रकारची प्रेरणा बनून पाहत आहे. तर ते घडायला एक समाजाचं दातृत्व, समाजाची मदत हीच खूप मोठी आहे. कारण जेव्हा समर्थ भारत व्यासपीठाने हा सगळा उपक्रम सुरू केला, तेव्हा काही आम्हाला अशा पद्धतीच्या जी काही रस्त्यावरची भिक्षेकरी मुलं आहेत, त्यांना शिकवण्याचा काही आम्हाला काही अनुभव नव्हता किंवा आमचं काही ते पेटंट नव्हतं. म्हणजे आता आमच्याकडे पेटंट काय होतं, तर ते एकच होतं, की अंत्योदयाचं पेटंट होतं, की अंतावर असलेल्याचा उदय कसा करता येऊ शकतो. हे एक पेटंट संस्कृतीने आम्हाला दिलेलं आहे. ज्या प्रत्येक भारतीयामध्ये ते पेटंट आहे. हं. आणि त्याला घेऊन आम्ही ते सगळं काम सुरू केलं आणि याच्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान जर कोणाचं असेल, तर ते ठाणे महानगरपालिकेचं आहे. कारण अ, असा हा प्रयोग करताना अनेक चौकटी मोडाव्या लागल्या आणि ह्या चौकटी मोडण्याचं धाडस शासकीय, शासकीय, शासकीय आहेत, सामाजिक आहेत, सामाजिक आहे. आर्थिक आहेत, सांस्कृतिक आहेत. अशा बरं. प्रत्येक गोष्टी, अशा प्रत्येक चौकटी आपल्याला मोडाव्या लागल्या. हं, हं. आणि हे धाडस करायचं काम पण खूप मोठं असतं. कारण त्याच्यातूनच अशा पद्धतीचे प्रयोग यशस्वी होत असतात. त्यामुळे आज सिग्नल शाळेचं जे काही यश आहे, ते यश सर्वप्रथम तर आम्ही ठाणे महानगरपालिकेला अर्पण करू इच्छितो. कारण त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आणि त्या व्यतिरिक्त आमचे सगळे शिक्षक आहेत किंवा हो. आमचे सगळे सामाजिक लोकं आहेत किंवा ज्या सगळ्या लोकं मदत करतात त्यांच्यामुळे हे शक्य आहे. मग मला कारण एक सांगा, की समाजाचं भान ठेवून आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून तुमची संस्था आहे कार्यरत. पण हे नेमकं सिग्नल शाळा आणि ती सिग्नलवरची मुलं, हं. ही कल्पना कशी सुचली? म्हणजे असं काय एखादा प्रसंग घडला, की हे काही बरोबर नाही, हे आपल्याला ह्यांना ह्यांना वर आणलं पाहिजे, ही जी भीक मागतायत. तर हे असं काहीतरी असा प्रसंग घडला का, की ज्यामुळे तुम्हाला वाटलं, की नाही ह्याच्यात मला आता काहीतरी कार्य करायचंय? नाही, एकतर व्यवसायाने मी पत्रकार असल्यामुळे हं. संपूर्ण शहरभरात अनेक वेळा सतत फिरणं असायचं आणि एक नजर पण असते. शेवटी पत्रकार असल्यानंतर त्याची एक नजर असते आणि त्या नजरेमध्ये काही गोष्टी खटकत असतात. बरं. त्याच्यातली खटकलेली एक गोष्ट अशी असते, जी मला जाणवली ती म्हणजे की तीन्हात नाका या पुलावरती एकगट्टा 50-52 मुलं भीक मागतायत हं. आणि असं सारखं वाटायचं की अरे, हे काय भीक मागणाऱ्यांचं शहर आहे काय? आणि इतकी छोटी कच्ची-बच्ची पोरं जी आहेत, की जी आज आपल्या भारताचं भवितव्य आहे आणि ती भीक मागतायत. हे काही चांगलं नाहीये. आणि तेव्हा तर आम्ही संस्थेचं सगळं काम सुरू करत असताना आमच्यासाठी पण तो एक चॅलेंज होतं. आणि या चॅलेंज डोळ्यासमोर असताना मग महानगरपालिकेला पण असं वाटत होतं, की ह्या सगळ्या मुलांनी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आलं पाहिजे आणि त्यांनी देखील तशा पद्धतीचा संकल्प केलेला. आणि मग
आमच्या दोघांचे पण एक विचार जुळायला लागल्यानंतर आम्ही त्यांना या सगळ्याच्या बाबतीमध्ये थोडीशी त्यावेळेसचे जे अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं, की काय आपल्याला या सगळ्यामध्ये करता येईल. तर ते म्हणाले, की "आत्ता तर आमचं हे चांगलं विचार आहे. पण या विचाराला मूर्तरूप आणण्यासाठी जर काही आपल्याला करता आलं असेल आणि त्यावर तुम्ही जर काही विचार करू शकत असाल, तर तुमच्या सूचनांचं स्वागत आहे." आणि आम्हाला ते खूप छान आवडलं. कारण ते होऊन पुढाकार घेतायत. मग आम्ही पण खूप त्याच्यावरती रिसर्च करायला सुरुवात केलं. कारण हा एकदम वेगळा पॅटर्न होता. वेगळी पद्धत होती. ही मुलं म्हणजे ही मुलं आणि त्यांचे पालक हे कुठून ना कुठून स्थलांतरित होऊन इथे आलेली आहेत. इथे आल्यानंतर मग ती किती वर्षांपासून आहेत, त्यांचे आई-वडील काय करतात, ते काय करतात, ते सतत इथे राहतात की येऊन जाऊन असतात, व्यवसाय काय करतात, आत्तापर्यंत कधी शाळेत गेली आहेत का नाही गेली आहेत, बरं जायचं असेल तर जाण्याची त्यांची इच्छा आहे का, मुलं शाळेत जाणार असतील तर पालक तयार होतील का, हं. अशा पद्धतीचा एक चांगला सायंटिफिक सर्व्हे आम्ही तिथे कंडक्ट केला. आणि जवळपास 2-1 महिने हा सगळा सर्व्हे झाल्यानंतर आम्ही एका फाइंडिंगवरती येऊन पोहोचलो, की ह्या सगळ्या मुलांना जर भीक मागण्यापासून जर रोखायचं असेल, हं. तर साहजिकच आहे की लहान मुलांनी शिकलं पाहिजे. त्यामुळे शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. पण मग शिकलं पाहिजे तर मग कुठे शिकलं पाहिजे? असं आहे. तर साधारणतः असा एक विचार होता, की या सगळ्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत टाकावं. कारण आमच्या 3 हातनाक्याच्या पुलाच्या आजूबाजूला महापालिकेच्या 500-700 मीटरच्या अंतरावरती 4 शाळा आहेत. हं. म्हणजे अगदी चालत-चालत 5-7 मिनिटं, 8-10 मिनिटं जर गेलो तर त्या शाळा आहे. आणि त्या शाळेत गेलं तर फुकट शिक्षण पण होईल. कारण तसं काही आपण सरकार त्यांना सगळं फुकटचं शिक्षण देतं, सगळे बाकी देतं. पण मग आमचा सर्व्हे मात्र काहीतरी वेगळं सांगत होता. आपला सर्व्हे सांगत होता आमचा, की आपल्या ज्या मुख्यधारेतल्या शाळा आहेत, या शाळा या मुलांसाठी बनलेल्याच नाहीयेत. म्हणजे त्या त्या मुलांसाठी लवचिक नाहीयेत. का लवचिक नाहीयेत? तर त्याचे एक काही प्रमुख 3-4 कारणं होती. त्यातलं पहिलं कारण जे होतं, ते असं की शाळेत जायचं असेल तर कमीत कमी अंघोळ करायला पाहिजे. म्हणजे रोज अंघोळ करणं देखील या मुलांसाठी लक्झरी आहे. हो. हो. आपण 21व्या शतकामध्ये राहतोय आणि रोज अंघोळ करणं देखील अशा काही साठीचा लक्झरीचा विषय आहे. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काय, तर शाळेत सोडायला कोण जाणार? परत कोण घेऊन येणार? कारण हं. आमची जी मुलं आहेत, ही मुलं आमच्या पालकांसाठी तर त्या काळी दिवसाला ₹200-300 कमवणारं एक साधनच होतं त्यांचं. हं. हो की नाही? आणि त्यामुळे ते तर काही तयार होणार नाहीत. आणि पालकांमध्ये पण काय असं शिक्षणाच्या संदर्भात खूप मोठी जागृती झालेली आहे आणि शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि ते आपल्या पोरांना पाजलंच पाहिजे, असा काही त्यांचा समज नव्हताच. आणि तिसरी गोष्ट जी अत्यंत वैज्ञानिक होती, ती म्हणजे भाषेची अडचण. हं. कारण कुठलीही गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल, तर किमान संभाषणाची भाषा एकमेकांना येणं आवश्यक आहे. ही सगळी मुलं भटके विमुक्त समाजातली आहेत आणि जेव्हा ती कधी काळी त्यांचे आजोबा स्थलांतरित झाले आणि शहरात आले, आजोबा इथे राहिले, त्यांचे वडील इथे वाढले, या मुलांचा जन्म देखील पुलाखाली झाला. तर 2-2 पिढ्या राहिल्यानंतर पण ते आपल्या समाज जीवनात मिक्स नाही झाले कधीच किंवा आपल्या त्यांच्यामध्ये काही सांस्कृतिक एकत्रीकरण असं काही झालं नाही. त्यामुळे त्यांनी कधी आपली भाषा शिकून घेतली नाही. म्हणजे या शहरातल्या लोकसंख्येची जी काही भाषा असेल, मग हिंदी असेल, मराठी असेल, उर्दू असेल, गुजराती असेल, जी काही भाषा आहे हं. आणि या सगळ्या भाषांमध्ये तुमच्या सगळ्या शाळा चालतात मुख्यधारेतल्या. पण यातली कुठलीही भाषा त्यांना येत नाही. मग जर ही मुलं जर शाळेत गेली, तर हे शिक्षकांशी कुठल्या भाषेत बोलणार? हं. बरं हे जे बोलतील ते शिक्षकांना कळणार आहे का? किंवा शिक्षक ज्या भाषेत बोलतील ते त्यांना कळणार आहे का? तर ते कळणार नाही असं आमच्या सर्व्हेमध्ये आढळून यायला लागलं. आणि जर समजा भाषा येत नसेल, तर संवाद होणार नाही आणि संवाद नाही झाला तर शिक्षण होणार नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.